जर मित्रांनो तुम्हाला गावठी चिकन खायचं असेल ना तर ही व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। तर आपण भेट देणार आहोत प्रशांत हॉटेलला, ते आहे सानपाडा नवी मुंबईला, जस्ट 1 मिनिटाच्या अंतरावर आहे। बघू शकता हा सानपाडा स्टेशन आहे आणि जस्ट बाजूलाच हा प्रशांत हॉटेल आहे। तर मित्रांनो 1 मिनिटाचा अंतर नाही लागणार, इथे आहे ना मराठमोळा पण जेवण मिळतो। म्हणजे तसा बोलायला गेलं ना काली ग्रेव्ही असेल तुम्हाला माहिती आहे, त्या म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला फूड मिळणार आहेत, म्हणजे चिकन मध्ये मटन मध्ये, म्हणजे इथे भरपूर असा ऑप्शन भरपूर आहे जसे की आपल्याला खाण्यासाठी। आणि त्याचबरोबर आपल्याला फिश मध्ये पण इथे भरपूर काय मिळणार आहे, सुरमई बोंबील सर्व काही आहे इथे आपल्याला मिळणार आहे। एक मराठमोळा जेवण आहे बोलू शकतो आपण सर्व, म्हणजे इथे व्हेज पण मिळतो नॉनव्हेज पण मिळतो। व्हेज मध्ये भरपूर ऑप्शन्स इथे आहेत आणि नॉनव्हेज मध्ये पण भरपूर आहेत। तर असंच आपण या हॉटेलात भेट द्यायला आलो। पहिला आपल्याला बघायचा प्राइस पासून जाणून घ्यायचं। भरपूर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ पडले त्या स्टॉलचे आहेत आणि त्याचबरोबर मी बोललो चला एक रेस्टॉरंट पण घेऊया। सध्या मी नवी मुंबईमध्ये आता मी एक्सप्लोर करतोय सर्व स्टॉल हॉटेल। तर असाच हा की नवी मुंबईचा हॉटेल आहे, तो मी आज एक्सप्लोर आपण करणार आहोत। आणि मित्रांनो तो एक स्पेशल म्हणजे तुम्हाला एक सांगायचं विसरलो, ते आहे म्हणजे रोस्टेड चिकन, म्हणजे एक कोंबडी भाजलेली अख्खी ही तुम्हाला इथे मिळू शकते मित्रांनो। त्याचबरोबर आहे ना आपल्याला इथे गावरान तडक्याचा एक आनंद घ्यायची एक मजा वेगळी असते, ती पण इथे आपल्याला मिळणार आहे। तर बघूया मित्रांनो प्राइस पासून सर्व टेस्ट पासून सर्व बघणार आहोत। तर मित्रांनो ह्या हॉटेल टायमिंग आहे दुपारी 12 ते 5 पर्यंत आणि संध्याकाळी 7 ते रात्री 12 पर्यंत या हॉटेलचा टायमिंग आहे। तर यात कालावधी तुम्ही येऊ शकता। तर मित्रांनो पांढरा बघू शकता जो कोल्हापूर स्पेशल असतो ना तेच आहे मित्रांनो। ही आहे चिकन थाली, म्हणजे रेग्युलर चिकन थाली आहे, त्याच्यामध्ये आपल्याला ना काळ्या रश्श्यामधला आपल्याला चिकन मिळणार आहे, म्हणजे ह्याने गावावरून आणलेला मित्रांनो असतो आणि ते इथे येऊन ते मसाले भाजतात, त्यानंतर ती काळी ग्रेव्ही बनवली त्याच्यामध्ये। हा मित्रांनो तांबडा रस्सा आहे, हा आळणी आहे आणि हा आहे पांढरा रस्सा आणि आपल्याला देणार त्याच्याबरोबर इंद्रायणी राईस। त्याच्याबरोबर आपल्याला ना इथे भाकरी पण मिळणार आहे, तर ज्वारीची भाकरी मिळणार आहे। कारण आपल्याला ना इथे म्हणजे 3 प्रकारच्या भाकऱ्या मिळणार आहेत, एक ज्वारीची येल आणि तांदळाची येल आणि बाजरीची येते मित्रांनो। तर ह्याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन्स आहेत, म्हणजे कोणती भाकरी घेऊ शकता। आता ही आपली प्रॉपर एक चिकन थाली बनलेली आहे बघू शकता। आणि कधीपासून प्रशांत हॉटेलला भेटत झालं 1 वर्षाच्या पुढे झालं। अच्छा, आणि काय फूडची क्वालिटी? मला चिकन थाळी एकदम खूप छान वाटते, कारण की काळा मसाला आहे गावाकडला, बरोबर असे पहिल्यासारखी ग्रेव्ही करून ठेवत नाहीत, ते ताजी वगैरे असते आणि मसाला छान असल्यामुळे जरा चिकनला चव पण छान आहे। बाकीचे इतर तुम्ही चांगल्या मोठ्या हॉटेलमध्ये जर गेलं तर ते ग्रेव्ही वगैरे बनवून ठेवतात, पण त्याला काय ती सेम चव एकच असते। याच्यात चिकनची चव वेगळी, भाजी व्हेजच्या भाजीची पण चव वेगळी, तर मला जरा छान वाटते। चिकन थाळी एकदम व्यवस्थित आहे आणि भाकरी याच्या गावाकडल्या आपल्या जसं चुलीवरच्या भाकरी असतात त्याचप्रमाणे भाकरी आहेत, तर चांगली वाटली आणि छान वाटली। मित्रांनो हे स्पेशल चिकन थाली आपण मागाशी रेग्युलर थाली बघितली, तर त्याच्यामध्ये ना फक्त एक मिसिंग होता, काळ्या मसाल्यामध्ये बनवलेला मित्रांनो हे सुक्क चिकन आहे बघू शकता ते त्याच्यामध्ये। बाकी सर्व सेमच आहे मित्रांनो, इंद्रायणी राईस मिळेल, आपला रेग्युलर चिकन मिळेल, त्याच्यामध्ये तांबडा पांढरा आणि आळणी मिळेल, एक भाकरी मिळेल। भाकरीमध्ये ऑप्शन तुम्हाला मागाशीच बोललो मित्रांनो ते पण तुम्हाला मिळणार आहे। फक्त ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा म्हणजे हे एकदम म्हणजे याच्या गावचे मसाले बोलू शकता, गावावरून आणलेले आणि भाजून इथे झालेली जी ग्रेव्ही आहे त्याच्यामध्ये हा चिकन बनवला जातो मित्रांनो। टेस्ट चांगली आहे, टेस्ट आहे आणि रिझनेबल रेट देतात ते, व्हेज असो किंवा नॉन व्हेज असो। बरोबर, भाकरी एकदम गरमागरम असते आणि लुसलुशीत असते। व्हेजमध्ये पण व्हरायटी आहे, नॉन व्हेजमध्ये पण व्हरायटी आहे। आणि इथे माझं आवडतं म्हणजे चिकनमध्ये किंवा नॉनव्हेजमध्ये उकड रस्सा दिला जातो पिवळ्या कलरचा, तो खूप रेअरली भेटतो इकडे, पण इथे भेटतो, या एरियामध्ये भेटत नाही। बरोबर, ते चांगलं, टेस्ट चांगली आहे दोन्ही व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही पण। मित्रांनो हे आहे व्हेज थाली यांची स्पेशल आहे ना, रेग्युलर आहे ना। तर मित्रांनो हे आहे यांची रेग्युलर व्हेज थाली। व्हेज थालीमध्ये मित्रांनो तुम्हाला इंद्रायणी राईस मिळणार आहे। इंद्रायणी राईस हा मित्रांनो सर्वीकडे मिळत नाही, आपल्या ह्याच हॉटेलला मिळणार आहे, कारण की हा गावठी एक आपण बोलू शकतो गावठी तांदळांचा बनवलेला जो राईस असतो, त्याबरोबर आपल्याला डाळ मिळणार आहे। आणि ही आहे बटाट्याची भाजी मित्रांनो, म्हणजे ग्रेव्ही टाईप आहे। त्याचबरोबर आपल्याला गवारची भाजी मिळणार आहे आणि चपात्या मित्रांनो 2 चपात्या मिळतील। आणि ह्याच्यामध्ये पण ऑप्शन आहे, ज्याला चपाती नको त्याला अशी एक भाकरी मिळेल, ही पण व्हेज थाली सेम आहे आणि त्याला ह्याच्यामध्ये एक भाकरी मिळेल। त्याच्यामध्ये पण ऑप्शन्स आहे मित्रांनो, ज्वारी आहे, बाजरी आहे आणि तांदळाची भाकरी आपल्याला। जर मंडळी तुम्ही आलात तर तुम्हाला वेलकम सूप म्हणून अळणी मिळेल। अळणी म्हणजे मित्रांनो चिकन बॉईल करून त्याचा रस निघतो त्याला अळणी बोलतात। त्याचबरोबर तुम्ही तांबड्या पांढऱ्याचे अनलिमिटेड मजा घेऊ शकता, म्हणजे इथं कोणत्या पण डिशवरती म्हणजे एक तुम्हाला थाली घ्यायला लागलं प्रॉपर, त्याच्यावर तुम्हाला हे तांबडा पांढरा मिळेल आणि त्याचबरोबर काला रस्सा पण आपल्याला मिळेल। तर याची मजा आहे ना तुम्ही अनलिमिटेड घेऊ शकता, जसं आता मी घेत आहे। आणि यांचा तांबडा पांढरा मित्रांनो मला खरंच खूप अलग वाटला, म्हणजे गावठी चव मिळते त्याच्यामध्ये,
तांबडा रस्सा तुम्हाला हलका स्पायसी लागेल, पण मित्रांनो मी आता जो ट्राय करतोय ना तो आहे पांढरा रस्सा. पांढरा रस्सा मित्रांनो खरंच खूप छान होता आणि त्याच्या आतमधून जो स्मेल येत होती ना खरंच खूप छान होती. तो मला अगदी बेस्ट वाटला. म्हणजे तुमची लहान मुले पण दाबून ते पिऊ शकतात असा होता. आणि हा काला रस्सा खूपच युनिक होता. तर हा काला रस्सा ना मित्रांनो तो ह्याच रेस्टॉरंटला मिळू शकतो असं मला वाटतंय, कारण की हा त्यांची पद्धत आहे बनवायची. ते आणि हे मसाले आहेत ना ते गावावरून आणलेले आहेत. म्हणजे काळे मसाले बोलतो आपण, त्याच्यामध्ये बनवलेला आहे. पण त्याची चव मी घेतली मित्रांनो, खरंच चव अतिशय म्हणजे खूप चांगली होती. हा थोडा स्पायसी होता, पण जी चव घ्यायची मजा होती ना खूप अलग होती. म्हणजे गावठी आणि गावची एक वाइब येत होती. त्याचबरोबर आम्ही 4 ते 5 डिशेस अशा चिकनच्याच मागवल्या होत्या. म्हणजे आता बघू शकता हा मित्रांनो आहे ना ते कालं चिकन आहे आणि हा अळणी चिकन आहे. त्याचबरोबर आम्ही खरडा चिकन पण ऑर्डर केला होता. खरडा चिकन मित्रांनो खाण्याची जी मजा आहे ना ती कुठत नाही मला असं वाटतं, कारण की एक मिरचीचा फ्लेवर येतो त्याच्यामध्ये. खरंच ती स्मेल मला खूप आवडत होती आणि ग्रीन पेस्टमध्ये बनवतात. त्याचबरोबर आम्ही काळ्या मसाल्यातला काला चिकन रस्सा घेतला होता. हा तर एकदम ह्याची स्मेल अलगच येत होती मित्रांनो. त्याचबरोबर चिकन लपेटा पण आम्ही घेतला होता. खरंच एवढे इथं व्हरायटीज आहेत ना मित्रांनो, खरंच खूप व्हरायटीज आहेत. तुम्ही आलात ना तुम्हाला जे पाहिजे ते इथं मिळून जाईल. त्याचबरोबर आम्ही सुरुवात केली काळ्या मसाल्यातल्या सुक्का चिकन आहे हा मित्रांनो, आणि तो आम्ही विथ भाकरीसोबत खात होतो. आणि भाकऱ्या इथल्या खूप मोठ्या आहेत. जर तुम्ही आलात ना तुम्हाला नक्की म्हणजे अदरच्या इथल्यापेक्षा जास्त मोठ्या होत्या असं मला वाटतं, आणि एकदम पातळ आणि सुलसुलीत. त्याचबरोबर ज्वारीची भाकरी घेतली होती आणि चपात्या होत्या. तर चला सुरुवात करूया. काला सुक्का चिकन कसं आहे ते आता मी तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत सांगणारच आहे. तर चला सुरुवात करू. आणि ह्याची क्वालिटी बोलू ना मित्रांनो, खरंच क्वालिटी खूप चांगली होती. आणि आता टेस्ट बघूया मित्रांनो, टेस्ट कशी आहे ती तुम्हाला मी लवकर सांगणार आहे. आणि वा खरंच मित्रांनो मन खुश झाला, म्हणजे खाऊन असा फील येत होता मला मित्रांनो. खरंच म्हणजे एक गावठी मसाल्यातनं जो खायची जी मजा आहे ना, आणि हा सुक्का असल्यामुळे ना त्याचे मसाले अजून जिभेवरती फ्लेवर देत होते. आणि मला उत्सुकता होती मित्रांनो की खरडा चिकन मी कधी खातोय. तर हा मित्रांनो आहे खरडा चिकन. खरडा चिकन आहे ना हा ग्रीन पेस्टमध्ये बनवला तो, म्हणजे पुदिना बोलू शकता, मिरची, कोथिंबीर वगैरे असा काय येतो त्याच्यामध्ये ती पेस्ट बनवतात. आणि जो मिरचीचा याच्यामध्ये फ्लेवर येतो ना, म्हणजे असा मिरचीचा सारखा एवढं तिखट नाही लागत हा खाताना, पण एक ठेचा बोलू शकतो आपण, एक गावठी ठेचा असतो त्याच्याप्रमाणेच आहे. आणि ह्याची मी जेव्हा चव घेतली ना मित्रांनो खरंच खूप छान होती. हे तुम्हाला नक्की आवडेल, हे तुम्ही हायली रिकमेंड करेन मित्रांनो. काहीतरी युनिक खायचं आहे ना तर हा नक्की खा. आणि मी जेव्हा खाल्ला आणि ते जेव्हा चव बघते ना खरंच म्हणजे अजूनपर्यंत असा मी चिकन कुठे खाल्ला नव्हता. आणि कोणत्या रेस्टॉरंटला मी भरपूर फिरतो मित्रांनो, पण खरंच मी असा कोणत्या रेस्टॉरंटला किंवा स्टॉलवरती खाल्ला नव्हता, तो आज मला भेटला तिथे. त्याचबरोबर मी चिकन लपेटा पण ऑर्डर केला होता मित्रांनो. चिकन लपेटाची म्हणजे एक चव घ्यायची होती, मला बघायचं होतं की चिकन लपेटा ॲक्च्युली कसा लागतो. तर मी हे ऑर्डर केलं होतं चिकन लपेटा, आणि पीस बघू शकता मित्रांनो खूप छान होते आणि अगदी फ्रेश होते पीस पुरे, आणि चिकनच पुरा बोलू शकतो फ्रेश होता. आणि मी त्याचबरोबर भाकरी घेतली होती, आणि भाकरीसोबत जी खाण्याची मजा होती ना तर खूप छान होती. आणि जेव्हा मी एक बाईट तोंडात टाकला तेव्हा मला एक समजला की यांची थिक ग्रेव्ही होती, प्लस आपण जेवढे पण आजोबाने ट्राय केले होते ना चिकन त्याच्यापेक्षा हा खूपच युनिक होता. म्हणजे एक थिक ग्रेव्हीमध्ये, आणि जेव्हा खाताना पुरा ना एक मसाल्याचा फ्लेवर एक तोंडात येत होता, तो मला खूप छान आवडला. आणि तिखट नव्हता अजिबात. आणि त्याच्यासोबत भाकरी आणि ती ग्रेव्ही खाल्ली ना खरंच मित्रांनो, खरंच मी म्हणजे ब्लँक झालो, ढगातच गेलो मी पुरा, एवढी चव छान होती त्याची. आणि मित्रांनो हे आता ऑर्डर केलं आहे ते उकडीचं चिकन, म्हणजे उकड चिकन पण आपण बोलू शकतो. याच्यामध्ये खाण्याची मजा म्हणजे जास्त काय नसते, हा बॉईल चिकन असतो. आणि एक प्रकारे याला आपण अळणी सूप पण बोलू शकतो. म्हणजे चायनीजच्या रेस्टॉरंटमध्ये जो भेटत नाही ना आपल्याला चव, ती ह्याच्यामध्ये मित्रांनो जास्त काय ह्याच्यामध्ये मसाले नसं यूज केलेले, पण तो रस पिण्याची मजा आहे ना मित्रांनो खरंच खूप छान होती. आणि हे आहे काळ्या मसाल्यामध्ये बनवलेली चिकनची ग्रेव्ही आहे मित्रांनो, म्हणजे चिकनच आतमध्ये बोलू शकतो आपण, पण ह्याची एक चव युनिक आहे. हे मसाले आहेत ना प्रॉपर म्हणजे एक गावचे मसाले आपण बोलू शकतो, कारण की ह्याने गावावरनं आणता मसाले आणि इथे ते भाजतात वगैरे, त्याच्यानंतर ते बनवलेला जातो ते मसाले त्याच्यामध्ये बनवलेला आहे. ही काहीतरी युनिक म्हणजे त्यांची एक पद्धत आहे, हॉटेलची एक पद्धत आहे, ती मला खूप आवडली. आणि हे जे जेव्हा चव घेतलं ना मित्रांनो खरंच हे मी भाकरीसोबत खाल्लं, कारण की ग्रेव्ही येते आणि ग्रेव्ही असेल ना तर भाकरीसोबत खाण्याची मजा खूप अलग असते. त्याचबरोबर मी ग्रेव्हीसोबत ते चिकनाचा आनंद घेतला. आणि प्लस रस्सा होता ना मित्रांनो खरंच काहीतरी युनिक, म्हणजे त्याची टेस्ट मला भेटली ह्या हॉटेलमध्ये आज. आणि जेव्हा मी बाईट घेतलं मित्रांनो खरंच म्हणजे मला पुरा अलगच वाटला की बाकीचे चिकन आणि हा चिकन थोडा अलगच होता. मला हा चिकन भाकरीसोबत खाण्यापेक्षा ना मी असा तो रस्सा पियन असा मला वाटला, कारण की रस्सा अगदी तिखट अजिबात काय नव्हता. आणि एक बोलू शकतो लहान पोरं तुमची इझिली खाऊ शकतात. काय लोकांना स्पायसी नाही आवडत ना त्यांच्यासाठी हा बेस्ट आहे.
आतापर्यंत बघितलं असेल मित्रांनो, आपण भरपूर चिकनचे व्हरायटी इथे ती ट्राय केली. वेगवेगळ्या प्रकारचे सुक्यामध्ये आहे, अलग अलग ग्रेव्हीमध्ये आहे, खरडा चिकन आहे. खूप अशा आपल्याला ह्या हॉटेलमध्ये चिकनची पद्धत मिळून जाईल. त्याचबरोबर आम्ही ना चिकन बिर्याणी ऑर्डर केली होती. ह्यांच्या हॉटेलचा बघूया युनिक काय आहे चिकन बिर्याणी. चिकन बिर्याणी मित्रांनो इथे इंद्रायणी राईसमध्ये बनवून भेटेल. एक गावठी राईस आहे, त्याच्यामध्ये मिळेल आपल्याला. ते जाडा असा म्हणजे असतो ना बासमती, ते असं काय नव्हता. पण चिकन बिर्याणीची जेव्हा मी चव घेतली ना मित्रांनो, खरंच म्हणजे मी अशी चिकन बिर्याणी कुठं खाल्लीच नव्हती. पहिली गोष्ट मी हे बोलू शकतो, कारण की ह्याचा मसाला आहे ना मित्रांनो, तो थोडासा मिक्स होतात मध्ये भातामध्ये. ती खाण्याची मजा एक होती ना खरंच. आणि ह्याच्या आधी मी भरपूर ठिकाणी बिर्याणी खाल्ल्या, अलग अलग प्रकारच्या बिर्याणी खाल्ल्या. पण मित्रांनो जी ही बिर्याणी होती ना, ती खरंच म्हणजे 10 ऑफ 10 मी देऊ शकतो हिला. कारण की आणि हायली रिकमेंड आहे तुम्हाला, हायली. बाकी काय नाही घेतलं तरी चालेल, पण इथे येऊन ना ही बिर्याणी नक्की तुम्ही खा मित्रांनो. खरंच मी बोलू शकतो, जो फ्लेवर येतो एक स्वाद होता ना बिर्याणीचा, म्हणजे असं वाटत नव्हतं की ती बिर्याणीच आहे रिअलीमध्ये. आणि त्याच्याबद्दल आपल्याला रायता देतात आणि एक अंडा पण देतील तुम्हाला कट करून. तो त्याची पण एक मजा वेगळी होती त्यासोबत खायची. आणि जो एक म्हणजे एक दम दिलेला ना मित्रांनो त्या बिर्याणीला, आणि तो कांद्याचा जो फ्लेवर येत होता ना, आणि तो कांदा असं मला थोडासा खाताना गोड लागत होता तोंडामध्ये. खरंच खूप छान होती. तुम्ही आलात ना, बाकी कायच नको घेऊ, तुम्ही फक्त ही बिर्याणी खाऊन बघा फक्त एकदा. आणि ह्या बिर्याणीमध्ये ना अगदी 2 ते 3 लोक आरामात जेवू शकतात. त्याचबरोबर मित्रांनो आम्ही सुक्का चिकन थाली घेतली. सुक्का चिकन थालीमध्ये पांढरा रस्सा येईल, तांबडा रस्सा येईल. त्याचबरोबर आहे ना आपल्याला अळणी पण देतील. एक सुक्का चिकन येईल काळ्या मसाल्यामधला, आणि एक चिकन ग्रेव्ही येईल, ते पण काळ्या मसाल्यामध्ये. इंद्रायणी येईल, भात आणि भाकरी येईल आपल्याला. हे पण थाली एक युनिकच होती मित्रांनो. खरंच खूप छान चव आपल्या या हॉटेलला मला मिळाली. आणि खूप मोठी थाली होती मित्रांनो. खरं तुम्हाला म्हणजे दोघा जणांचं तरी एका थालीमध्ये या पोट भरू शकतो. आणि एक गावची खाण्याची पद्धत आहे, गावची म्हणजे ते सर्व रेसिपी आहे ती. व्हिडिओ कशी वाटली मित्रांनो मला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवरती नवीन सबस्क्राईब करा तर करायला विसरू नका. भेटूया अशी एक नवीन व्हिडिओ. तोपर्यंत जय महाराष्ट्र.